महाकुंभ, जिथे कोट्यावधी श्रद्धाळू एकत्र येतात, जिथे आस्था, विश्वास आणि रहस्य एकमेकांत मिसळून जातात. पण याच महाकुंभात घडली एक अशी घटना जिनं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं. एक साधू, एक लहान मुलगा आणि एक असा चमत्कार ज्याचं उत्तर आजही कोणाकडे नाही. महाकुंभ हा फक्त मेळा नाही, तो एक आध्यात्मिक महासागर आहे. साधू, संत, नागाबाबे, तपस्वी, इथे प्रत्येकजण आपापल्या तपस्येत मग्न असतो. याच गर्दीत कुणीच लक्ष न देणारा एक साधा, शांत साधू होता. न मोठा आखाडं, न प्रसिद्धी, न शिष्यांचा लवाजमा. पण नियतीनं त्यालाच निवडलं होतं. तो साधू कुठून आला होता, कुणीच जाणत नव्हतं. वय अंदाजे 60 ते 70, डोळ्यात विलक्षण तेज आणि चेहऱ्यावर अपार शांतता. तो बोलायचा फार कमी, बहुतेक वेळ ध्यानात असायचा. स्थानिक लोक त्याला म्हणायचे मौन बाबा. महाकुंभाच्या गर्दीत एक 8 वर्षांचा मुलगा हरवतो. आईवडिलांची हाक, पोलीस शोध, अनाउन्समेंट्स, पण मुलगा सापडत नाही. आणि तेव्हाच तो मुलगा दिसतो मौन बाबांच्या समोर बसलेला. लोक म्हणतात तो साधू आणि तो मुलगा कोणतीही भाषा न बोलता एकमेकांशी संवाद साधत होते. मुलगा रडत नव्हता, घाबरलेला नव्हता, जणू तो त्या साधूला आधीपासूनच ओळखत होता. आणि अचानक साधू उभा राहिला. साधूने डोळे बंद केले, मुलाच्या डोक्यावर हात ठेवला, आणि तेव्हाच मुलगा बोलू लागला. पण तो आवाज त्या मुलाचा नव्हता. तो आवाज खूप गंभीर, खूप खोल. तो म्हणाला, भीती संपली आहे, सत्य उघड होणार आहे. क्षणात हजारोंची गर्दी जमा झाली. काही लोक रडू लागले, काही नतमस्तक झाले, काहींना भीती वाटली. व्हिडिओ व्हायरल झाला, टीव्ही चॅनल्स, सोशल मीडिया. कुणी म्हणालं चमत्कार, कुणी म्हणालं नाटक, कुणी म्हणालं दैवी शक्ती. डॉक्टरांनी तपास केला, मुलगा पूर्णपणे ठणठणीत. पण साधू, तो अचानक गायब झाला. त्या ठिकाणी फक्त एक गोष्ट उरली होती, जमिनीवर काढलेलं एक चिन्ह आणि काही राख. ना पायाचे ठसे, ना सामान. जणू तो साधू अस्तित्वातच नव्हता. तो साधू कोण होता? तो मुलगा खास का होता? तो चमत्कार खरा होता की भ्रम? विज्ञान गप्प आहे, श्रद्धा बोलती आहे, आणि सत्य आजही मौन आहे. कदाचित सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळणं गरजेचं नसतं. काही घटना फक्त अनुभवायच्या असतात. महाकुंभातील तो साधू आणि तो लहान मुलगा आजही लोकांच्या आठवणीत जिवंत आहेत. कारण जिथे श्रद्धा संपते, तिथेच चमत्कार सुरू होतो.